दोघींनी भाषण केलं, मार्गदर्शन केलं, विषयाची अतिशय उत्तम मांडणी केली. सर्व प्रश्न समस्यांची खूप चांगली जाण आहे. खूप चांगले त्यांनी मार्गदर्शन केलं. सकाळपासून या ठिकाणी आपले या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला, प्रभात फेरी झाली, प्रात्यक्षिकं झाली. त्यानंतर आपल्या महिलांच्या गटाने खूप चांगले पथनाट्य या ठिकाणी आपल्याला सादर केले. त्यामुळे इथं समोर बोलायचं मला 15 वर्ष झाले. आता कुठं तरी थोडंसं मला जरा सगळं बोलायला लागलं. परंतु ह्या आपल्या घरात काम करणाऱ्या, शेतात काम करणाऱ्या महिला ह्या एवढ्या आत्मविश्वासाने या ठिकाणी बोलत होत्या. म्हणजे आता हे वेगवेगळे प्रात्यक्षिक आहे. ते प्रात्यक्षिक नेमकं काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, फायदा काय आहे, हे आत्मसात करून त्याची प्रॅक्टिस करून मला वाटलं की मग मी 2 महिने प्रॅक्टिस केली असेल. किती दिवसात प्रॅक्टिस केली हां. तर मला वाटतं सगळ्यांनी जरा टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. बरेच वरिष्ठ मंडळी सुद्धा आहेत. आपण बघतो की 80चं दशक असेल किंवा 90चं दशक असेल त्यावेळेस खरंच आपण एवढं रासायनिक खत वापरत होतो. हा प्रश्न आपल्याला पहिल्यांदा विचारायचा आहे. कारण की त्या दरम्यान आपल्याकडं म्हणजे अन्नधान्याची कमतरता सुद्धा होती. हरित क्रांती झाली. हरित क्रांतीनंतर आपल्याकडं हायब्रिड मोठ्या प्रमाणात आले आणि त्यावेळेस आपल्याकडं म्हणजे 1947ला ती 35 कोटी लोकसंख्या होती. 80पर्यंत ती जवळपास 50-60-70 कोटीपर्यंत आला. 72च्या दुष्काळामध्ये आपल्याकडे 50 कोटी लोकसंख्या होती. त्यांना सुद्धा आपल्याला अन्न पुरवठा सफिशियंट होत नाही. आज आपण 2026ला आपली लोकसंख्या 140 कोटी आहे. भारत देश आता सध्या सगळ्या अन्नधान्यामध्ये परिपूर्ण असून आपण एक्सपोर्ट सुद्धा करतो. सगळ्या गोष्टी सर्व लोक आपल्या देशातून बाहेर कमी अधिक प्रमाणात सगळे एक्सपोर्ट होतो. जमीन तर तेवढीच आहे. जमिनीत वाढ झाली जी 1947ला किंवा 67ला 72ला जमीन होती तेवढीच जमीन. उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत करते. खरं तर नावे सर असतील किंवा मॅडम असतील आणि कविता ताई असतील या सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. शेती कशी करावी किंवा रासायनिक खते न वापरता जैविक पद्धतीने शेती कशी करायची, त्याचे दुष्परिणाम, फायदे आणि तोटे या सर्वांनी सांगण्याचा या ठिकाणी आपल्याला चांगला प्रयत्न केला आहे आणि त्यातून तुम्हाला चांगलं समजलं दिसतं. त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त वेळ बोलणार नाही. फक्त आपण सर्वांनी शेतीचा करतो आहोत. आपण कष्ट भरपूर करतो तर त्याचं व्यवस्थित नियोजन नाही आणि त्याची पुरेपूर माहिती नसल्याने आपण कष्ट करतो पण त्या कष्टाच्या बदल्यात पुरेपूर मोबदला भेटला नाही तर आपण नाराजही होतो. परंतु आपलं ते उपजीविकेचं साधन असल्यामुळे आपला तो पर्याय म्हणून नाही तर एक आपली गरज म्हणून आपण सर्वजण शेती व्यवसाय करतो. खरं तर या शेतीसाठी खूप रासायनिक खतांचा आजकाल वापर होतो. आपल्याला लवकरात लवकर ते पीक चांगल्या पद्धतीने उत्पादन आणि अतिशय चांगल्या प्रकारे आज पथनाट्य सादर केलेलं आहे. आपण फार्मर कप 2026 या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि अतिशय चांगली प्रकारची तयारी आज आपण या ठिकाणी केलेली आहे. आम्हाला खरं तर खूप कौतुक वाटतं की तुम्ही सर्वजण एकजुटीने एवढा चांगला कार्यक्रम करताय. हे खरं खूप कौतुकास्पद बाब आहे. मग आपण सांगितलं की आजकाल काय होते, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि हा कृषीप्रधान देशामध्ये 50% जास्त जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि शेती हे उत्पन्नाचं मुख्य साधन मानलं जातं आणि शेतकरी हा आर्थिक व्यवस्थेचा कणा मानला जातो आणि हा आर्थिक व्यवस्थेचा कणा हा संपूर्ण देशाचं पालनपोषण करत असतो. कारण शेतकऱ्यांनी शेतामध्ये उत्पन्न घेतलं नाही तर तुम्हा आम्हा सर्वांना आणि संपूर्ण देशाला अन्नधान्याचा तुटवडा भासवू शकतो. मग हा तुटवडा होऊ नये म्हणून शेतकरी अतिशय कष्टाने आपली शेती पिकवत असतो. पण पूर्वी काय
मोठ्या प्रमाणामध्ये क्षाराचं निर्माण होत आहे, क्षार वाढत आहे आणि हे पाणी पिण्यायोग्य होत नाही. कारण कीटकनाशके असतील, जैविक तंत्र म्हणजे कीटकनाशके असतील, रासायनिक खते असतील यांचा मोठ्या प्रमाणावरती वापर शेतीमध्ये होत असतो.